त्या दिवशी जो अलिखित करार त्यांनी मोडला, मग त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही तुमचे घ्या, आम्ही आमचे घेतो, त्याप्रमाणे घेतलेत. आणि तेच नाही, काल मनसेची सुद्धा घेतले, आज शिंदे गटाचे आहेत, शिंदे शिवसेनेचे आहेत, काही दिवसांनी उबाडाचे पण येतील. आमच्याकडे काम करण्याची खूप संधी आहे, मान सन्मान आहे, प्रत्येकाला काम करण्यासाठी आम्हाला संधी मिळते. भारतीय जनता पार्टीमध्ये रवींद्र चव्हाण या व्यक्तीवर विश्वास ठेवून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 1 लाखच्या वरती कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश झालेला आहे. ही त्यांचीच किमी आहे, त्यांच्यावरच विश्वास ठेवून त्यांच्या कामावर विश्वास ठेवून आज सगळे भारतीय जनता पार्टीमध्ये येते. महेश गायकवाडने सांगितलं की त्यांनी आमदारांनी 10 घेतले होते, त्यांनी 100 घेतले, आता तुम्ही 25 घेतले. आम्ही काय करतो, आम्ही कासव आहेत ना, थोडं हळूहळू चालत घेऊ. कासवाची चाल आहे आमची, पण जिंकणार आम्ही शर्यतीमध्ये. भारतीय जनता पार्टीमध्ये कुणाला उत्तर देण्यासाठी आम्ही पक्षप्रवेश करत नाही. भारतीय जनता पार्टी 100% करण्यासाठी आमच्या नेते मंडळींनी आणि आम्ही सगळ्यांनी ठाण मांडलेलं असतं. त्यामुळे आम्हाला 100% भारतीय जनता पार्टी वाढवायची. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जो जो कार्यकर्ता ज्या ज्या पक्षातून येईल त्या त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी जर आम्हाला सांगितले की मला भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायचंय, तर आम्ही जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये त्यांना पार्टीमध्ये आम्ही प्रवेश देतो आणि तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होतो. आजही आपण बघितलं असेल, काल बऱ्याच महिला, जवळजवळ शेकडो महिला काल डोंबिवली पश्चिमेमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला. आज पण जवळजवळ 25 युवक तरुण कार्यकर्ते आहेत सगळे, तर सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आणि अनेक जण सांगतायत आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायचंय. हळूहळू सगळेजण भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतील.